नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉप व्हिडिओज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण BEd CET 2026 या एक्झामसाठी उपयुक्त घटक NEP 2020 म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यावर डिटेल अशी माहिती प्रश्नांद्वारे घेणार आहोत। या घटकावर प्रत्येक एक्झाममध्ये 4-5 क्वेश्चन असतात। तसेच आज 27 मार्च 2026 ला झालेल्या पेपरमध्ये पण या घटकावर प्रश्न विचारण्यात आले आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला क्वेश्चन आहे, NEP 2020 नुसार त्रिभाषा सूत्रामध्ये किती भाषा भारतीय असणे अनिवार्य आहे? आपल्याला दिलेले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी सर्व 3, ऑप्शन डी एकही नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2। NEP 2020 नुसार त्रिभाषा सूत्रांमध्ये 2 भाषा भारतीय असणे अनिवार्य आहे। विद्यार्थ्याने निवडलेल्या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या भारताच्या मूळ भाषा असणे आवश्यक आहे। या प्रश्नाचे योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक बी 2 आहे। यानंतरचा प्रश्न आहे, नवीन धोरणानुसार कोणत्या इयत्तेपर्यंत मातृभाषेतून शिक्षण देण्याची शिफारस केली आहे? ऑप्शन ए 3री, ऑप्शन बी 10वी, ऑप्शन सी किमान 5वी आणि ऑप्शन डी 12वी। तर या ठिकाणी आपल्याला विचारले आहे, नवीन धोरणानुसार कोणत्या इयत्तेपर्यंत मातृभाषेतून शिक्षण देण्याची शिफारस केली आहे? तर याचे उत्तर आहे किमान 5वी पर्यंत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी। मुलांची समज वाढवण्यासाठी शक्य असल्यास 8वी पर्यंत आणि अनिवार्यपणे 5वी पर्यंत मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरला आहे। पुढील प्रश्न, त्रिभाषा सूत्र राबवताना राज्यांवर कोणती अट घालण्यात आली आहे? ऑप्शन ए हिंदी अनिवार्य आहे, ऑप्शन बी इंग्रजी अनिवार्य आहे, ऑप्शन सी राज्यांना त्यांच्या आवडीनुसार भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, ऑप्शन डी फक्त संस्कृत शिकवणे अनिवार्य आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राज्यांना त्यांच्या आवडीनुसार भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे। NEP 2020 कोणत्याही राज्यावर विशिष्ट भाषा लादण्यास विरोध करते आणि लवचिकतेचे समर्थन करते। त्रिभाषा सूत्र राबवताना राज्यांना त्यांच्या आवडीनुसार भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे अशी अट घालण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 4, माध्यमिक स्तरावर अतिरिक्त पर्याय म्हणून कोणत्या भाषांचा समावेश केला आहे? ऑप्शन ए प्रादेशिक भाषा, ऑप्शन बी फक्त संस्कृत, ऑप्शन सी विदेशी भाषा, ऑप्शन डी केवळ इंग्रजी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी विदेशी भाषा। माध्यमिक स्तरावर अतिरिक्त पर्याय म्हणून विदेशी भाषा म्हणजेच उदाहरणार्थ फ्रेंच, जर्मन, कोरियन या भाषांचा समावेश केला आहे। विद्यार्थ्यांना जागतिक संधी मिळवण्यासाठी माध्यमिक स्तरावर विदेशी भाषांचे पर्याय उपलब्ध असतील। प्रश्न क्रमांक 5, त्रिभाषा सूत्रात कोणत्या भाषेचे स्थान दुवा म्हणून महत्त्वाचे मानले जाते? ऑप्शन ए केवळ हिंदी, ऑप्शन बी केवळ इंग्रजी, ऑप्शन सी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही। तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही। त्रिभाषा सूत्रात इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेचे स्थान दुवा म्हणजेच लिंक लँग्वेज म्हणून महत्त्वाचे मानले जाते।
व्यवहारात आणि राज्यांमधील संवादासाठी या भाषा महत्त्वाच्या ठरतात. मात्र धोरण कोणत्याही एका भाषेला दुवा म्हणून लादत नाही. प्रश्न 6. त्रिभाषा सूत्र भारतात सर्वप्रथम कोणत्या आयोगाने सुचवले होते? दिलेले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कोठारी आयोग, ऑप्शन बी मुदलियार आयोग, ऑप्शन सी राधाकृष्णन आयोग, ऑप्शन डी यशपाल समिती. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोठारी आयोग. त्रिभाषा सूत्र भारतात सर्वप्रथम कोठारी आयोगाने सुचवले होते. मूळ त्रिभाषा सूत्र 1968च्या धोरणात कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार आले होते, ज्यात आता NEP 2020 ने सुधारणा केली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोठारी आयोग. क्वेश्चन क्रमांक 7. NEP 2020 मध्ये संस्कृत भाषेचे स्थान काय आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए ती केवळ मंदिरांमध्ये शिकवली जाईल, ऑप्शन बी ती त्रिभाषा सूत्राचा एक भाग म्हणून पर्यायी म्हणून उपलब्ध असेल, ऑप्शन सी ती सर्वांना अनिवार्य असेल, ऑप्शन डी ती शिकवण्यास मनाई आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्रिभाषा सूत्राचा एक भाग म्हणून पर्यायी म्हणून उपलब्ध असेल. NEP 2020 मध्ये संस्कृत भाषेचे स्थान हे पर्यायी म्हणून उपलब्ध असेल. प्रश्न क्रमांक 8. त्रिभाषा सूत्रात भाषेची निवड करताना राज्यांसाठी कोणते महत्त्वाचे तत्व पाळले जाते? यासाठीचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए केंद्र सरकारने दिलेल्या भाषा अनिवार्य आहेत, ऑप्शन बी हिंदी ही अनिवार्य भाषा असेल, ऑप्शन सी कोणतीही भाषा राज्यावर लादली जाणार नाही, ऑप्शन डी फक्त संस्कृत शिकवणे अनिवार्य आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोणतीही भाषा राज्यावर लादली जाणार नाही. त्रिभाषा सूत्रात भाषेची निवड करताना राज्यांसाठी लवचिकता हे महत्त्वाचे तत्व पाळले जाते. त्रिभाषा सूत्र म्हणजे 3 लँग्वेज फॉर्म्युला. यामध्ये लवचिकता या सूत्राचे मुख्य तत्व म्हणजे राज्यांना त्यांच्या गरजेनुसार भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य देणे. केंद्र सरकार कोणत्याही राज्यावर विशिष्ट भाषा लादणार नाही याची काळजी घेतली जाते. प्रश्न क्रमांक 9. NEP 2020 नुसार त्रिभाषा सूत्रात बदल करण्याची लवचिकता कोणाकडे असेल? केवळ केंद्र सरकार, ऑप्शन बी केवळ राज्य सरकार, ऑप्शन सी राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि विद्यार्थी, ऑप्शन डी केवळ शाळा आणि शाळा व्यवस्थापन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि विद्यार्थी. NEP 2020 नुसार त्रिभाषा सूत्रात बदल करण्याची लवचिकता राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि विद्यार्थ्यांकडे असेल. हे धोरण राज्यांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार 3 पैकी किमान 2 भारतीय भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य देते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. क्वेश्चन क्रमांक 10. माध्यमिक स्तरावर कोणत्या भाषांचा पर्याय विद्यार्थ्यांना अतिरिक्त म्हणून उपलब्ध असेल? ऑप्शन ए केवळ शास्त्रीय भाषा, ऑप्शन बी केवळ प्रादेशिक भाषा, ऑप्शन सी परदेशी भाषा, ऑप्शन डी केवळ इंग्रजी. तर आपल्याला सेकंडरी लेवल म्हणजे माध्यमिक स्तरावर कोणत्या भाषांचा पर्याय विद्यार्थ्यांना अतिरिक्त म्हणून उपलब्ध असेल हे या ठिकाणी विचारलेले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे परदेशी भाषा म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. जागतिक ज्ञान आणि कौशल्यांसाठी माध्यमिक स्तरावर फ्रेंच, जर्मन, कोरियन, जपानी यासारख्या परदेशी भाषा शिकण्याची संधी असेल. माध्यमिक स्तरावर
परदेशी भाषांचा पर्याय विद्यार्थ्यांना अतिरिक्त म्हणून उपलब्ध असेल. प्रश्न क्रमांक 11. शास्त्रीय भाषा बाबत NEP 2020 मध्ये कोणती तरतूद आहे? या ठिकाणी दिलेले ऑप्शन आहेत. ऑप्शन ए, त्या प्राथमिक स्तरावर अनिवार्य आहेत. ऑप्शन बी, त्या केवळ उच्च शिक्षणात शिकवल्या जातील. ऑप्शन सी, त्या शाळा आणि उच्च शिक्षणात पर्यायी म्हणून उपलब्ध असतील. ऑप्शन डी, त्या पूर्णपणे बंद केल्या जातील. तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. शास्त्रीय भाषा म्हणजेच क्लासिकल लँग्वेजेस बाबत NEP 2020 मध्ये तरतूद अशी आहे की त्या शाळा आणि उच्च शिक्षणात पर्यायी म्हणून उपलब्ध असतील. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया यासारख्या समृद्ध शास्त्रीय भाषांचा आनंद विद्यार्थ्यांना घेता यावा म्हणून शास्त्रीय भाषा पर्यायी स्वरूपात उपलब्ध केल्या जातील. प्रश्न क्रमांक 12. त्रिभाषा सूत्र सर्वप्रथम भारतात कधी मांडले गेले होते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए, 1968 चे शैक्षणिक धोरण. ऑप्शन बी, 1986 चे शैक्षणिक धोरण. ऑप्शन सी, 1992 चा कृती आराखडा. ऑप्शन डी, 2005 चा NCF. या ठिकाणी त्रिभाषा सूत्र सर्वप्रथम भारतात कधी मांडले गेले होते हे विचारले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1968 चे शैक्षणिक धोरण. कोठारी आयोग हा 1964 ते 66 पर्यंत होता. कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार 1968 मध्ये पहिल्यांदा त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आले होते, ज्याचे आधुनिक रूप NEP 2020 मध्ये दिसते. प्रश्न क्रमांक 13. NEP 2020 नुसार भारतीय सांकेतिक भाषेचे काय केले जाईल? भारतीय सांकेतिक भाषा म्हणजे इंडियन साइन लँग्वेज ISL. याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए, तिला केवळ विशेष शाळांमध्ये ठेवले जाईल. ऑप्शन बी, तिचे देशभर प्रमाणीकरण केले जाईल. ऑप्शन सी, ती रद्द केली जाईल. ऑप्शन डी, ती केवळ स्थानिक पातळीवर वापरली जाईल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. NEP 2020 नुसार भारतीय सांकेतिक भाषेचे देशभर प्रमाणीकरण केले जाईल. दिव्यांग म्हणजे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण सामग्री विकसित करण्यासाठी ISL चे प्रमाणीकरण केले जाईल. प्रश्न क्रमांक 14. इयत्ता 6वी ते 8वीच्या दरम्यान कोणत्या उपक्रमाद्वारे भारतीय भाषांचे ऐक्य दर्शवले जाईल? ऑप्शन ए, भाषा गौरव प्रकल्प. ऑप्शन बी, द लँग्वेजेस ऑफ इंडिया. ऑप्शन सी, मातृभाषा अभियान. ऑप्शन डी, डिजिटल इंडिया लँग्वेज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, द लँग्वेजेस ऑफ इंडिया. हा एक मनोरंजक प्रकल्प असेल ज्यामध्ये विद्यार्थी विविध भारतीय भाषांमधील समानता आणि त्यांच्या लिप्यांचा अभ्यास करतील. इयत्ता 6वी ते 8वीच्या दरम्यान द लँग्वेजेस ऑफ इंडिया या उपक्रमाद्वारे भारतीय भाषांचे ऐक्य दर्शवले जाईल. प्रश्न क्रमांक 15. त्रिभाषा सूत्र राबवताना कोणत्या इयत्तेत विद्यार्थ्यांना भाषा बदलण्याची मुभा असेल? ऑप्शन ए, इयत्ता 3री मध्ये. ऑप्शन बी, इयत्ता 6वी किंवा 7वी मध्ये. ऑप्शन सी, इयत्ता 10वी नंतर. ऑप्शन डी, कधीही बदलता येणार नाही. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इयत्ता 6वी किंवा 7वी मध्ये. त्रिभाषा सूत्र राबवताना इयत्ता 6वी किंवा 7वी मध्ये विद्यार्थ्यांना भाषा बदलण्याची मुभा असेल. जर विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरावर निवडलेल्या 3 पैकी एखादी भाषा बदलायची ठरवली तर ते 6वी किंवा 7वी मध्ये बदलू शकतात. अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक शेअर सबस्क्राईब